आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भाऊ काय रे आशू, काय झालंय? शिवा आली का घरी? नाही नाही, फोन आला तिचा काही? नाही नाही, फोन वगैरे काही नाही आलाय। सीता, उर्मिला, काय हो, काय झालं? काय म्हणतो शिवा? शिवा घरी आली का? नाही, अरे आम्हाला वाटलं ती तुझ्यासोबत असेल, माझ्यासोबत नाहीये। पण मला सांगून गेली होती ती रॉकीच्याच काहीतरी कामासाठी जाते म्हणून। अरे देवा, आता कुठे गेली ही? तू फोन करून बघ ना। हा, फोन लागत नाहीये भाऊ तिचा। एक मिनिट, म्हणजे ती तुला पण सांगून गेली नाहीये का? या बघितलं, कीर्ती मला सांगून गेली आहे ती। ठीक आहे, पण काही घोळ घालून आली नाही ना, म्हणजे मिळवलं। कीर्ती जरा थांब, तुला काहीच माहित नाहीये? नाही, बाना गँगचा फोन आला होता मला की ते तो जो ड्रायव्हर आहे त्याचं लोकेशन मिळालंय शिवाला, तिकडे ती गेली। अरे बापरे, एकटीच? हो ना। अरे मग पोलिसांना तरी कळवायचं तू। त्यांनी कळवलंय, आता पुढे काय तेच कळत नाही मला। ही मुलगी कुठल्या संकटात पडली नसेल म्हणजे मिळवलं। काही होणार नाही सीता, काळजी करू नकोस तू। शिवा आहे ती, संकटातून मार्ग काढणं तिला ठाऊक आहे। एक मिनिट। हॅलो, काय? अहो पण कसं? हो ठीक आहे, मी आलो। अरे काय झालंय? कोणाचा फोन होता? शिवाला अटक झाली आहे। हा? काय काय केलं तिने? काहीतरी शाणपणाच केला असणार आहे, हेच म्हणत होते मी। आपल्या मागे व्याप वाढवून ठेवलेत होता, बघितलं ना? कीर्ती अगं अडकली असेल ग कुठेतरी ती। तू पण भाऊ, पण आता करायचं काय? नाही भाऊ, मी बघतो काय करायचं, तुम्ही नका घाबरू, आलोच मी। सीता, मी त्याच्या बरोबर जातो। हो हो, जा। भाव, चंदन, बोलणारच का माझ्याशी? हे बघ दिव्या, तू आई आणि आजीची माफी मागितलीस, तशीच जर माझी मागायला आली असशील तर मी आत्ताच सांगून ठेवतो, त्याचा काहीच उपयोग नाहीये। तुझ्या या सगळ्या आयडियाज मला माहिती आहे, त्यामुळे प्लीज तुझा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवू नकोस। चंदन, मी तुला फक्त भेटायला आले। तू मला माफ करशील, परत आयुष्यात घेशील, अशा काही अपेक्षा नाहीये माझ्या। आणि मी ज्या चुका केल्या आहेत त्यासाठी मला अशी सहज माफी मिळेल अशा होप्सही नाहीये। गुड। नाही, तुझ्या चुका तुझ्या लक्षात येत आहेत, चांगली गोष्ट आहे। लक्षातही आल्यात आणि तू जी काही शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे। मला तुला कुठलीही शिक्षा द्यायची नाहीये।